चांदवड येथे 10वी आणि 12वीतील 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला। जे.आर. गुंजाळ विद्यालयातील रेणुका कला क्रीडा आणि सांस्कृतिक सभागृहात 10वी आणि 12वीतील एकूण 170 गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, आयोजक चांदवड, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, खंडेराव आहेर, भागवत झालटे उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे यांनी दुष्काळी भाग असलेल्या दिंडोरी मतदारसंघात पाणी तसेच शेतकरी हिताचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पश्चिम वाहिन्या नद्यांना वाहून जाणारे पाणी आपल्या भागात कसे आणता येईल यासाठी मांजरपाडा प्रकल्प आणि प्रस्तावित वळण योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून केंद्रात होणाऱ्या शेतकरी हिताच्या कायद्यांना सहकार्य तर शेतकरी विरोधातील कायद्यांना सक्षमपणे विरोध करेल असं आश्वासन भास्कर बगरे यांनी यावेळी दिलं। गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले। डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी तालुक्यात शिक्षणाशिवाय पर्याय नसून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून यशाचे शिखर गाठावे असं आवाहन केलं। विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याबरोबरच जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने यशाला गवसणी घालावी असं आवाहन मान्यवरांनी केलं। की आपण खूप मनावरती घेऊन ही निवडणूक, या निवडणुकीमध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माझी आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना मला उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी तुमच्या सगळ्यांची आहे असं समजून तालुक्यातील प्रत्येक म्हणजे गावामध्ये कोणाला विचारलं तर ते बगरे सर नाव घ्यायचे। एवढी माझी उमेदवारी किंवा माझी निवडणूक तुम्ही सगळ्यांनी हातात घेतली। आणि दुसऱ्या बाजूला माझे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत, पाठीमागे निवडणुकीच्या काळातही थोडा वेळ येऊन गेलो, त्या विचारांनी फार पैसे जमा करण्यापासून जसं शेतकऱ्यांनी पैसे दिले तसे शिक्षकांनी देखील पैसे दिले आणि आपणच उमेदवार आहे या भूमिकेतून या उमेदवारीकडे बघितलं आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम केलं की एका शिक्षकाला उमेदवारी दिली आणि शिक्षकाच्या विरोधात तर कोण माजी केंद्रीय म्हणजे केंद्रामध्ये मंत्री असलेले, राजकीय वारसा असलेले उमेदवार, प्रचंड आर्थिक ताकद असलेले उमेदवार, परंतु जनशक्ती एकत्र आली तर ती काय करू शकते। कारण बाबू सदू भगरे सर नावाचा तिसरी शिकलेला उमेदवार त्यांनी उभा केला आणि तो उमेदवार भगरे सर आहे असं समजून आपण त्याला 1,03,000 मतं दिली। हे सगळी मतं ठीक आहे चुकली, परंतु ती सगळी तुम्ही शिक्षकावरती प्रेम करून दिली, जरी त्याला मिळाले असतील, परंतु ती आपली सगळी मतं आहे। परंतु एवढा डावपेच खेळल्यानंतर देखील 1,13,000 मतांनी माझा विजय करण्यामध्ये आपण खूप मोलाची भूमिका घेतली। त्यामुळे सगळ्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो। सूत्रसंचालन दत्तात्रय वागचौरे यांनी केलं। कार्यक्रमास तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी, पालक, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, निफाड।